काल आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं काढायचं मीन्स हाऊ टू फाइंड आउट द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हे पाहिलं. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिला, म्हणजे आपण सराव संच 1.1 पाहिला. आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. म्हणजे पुढचा भाग पाहताना आपल्याला 3 गोष्टी पाहायच्या आहेत. सगळ्यात पहिलं आपल्याला हे थेरम पाहायचं आहे, हे प्रमेय पाहायचं आहे. थेरम इज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हे आपल्याला आधी पाहायचंय. आता या थेरमचं स्टेटमेंट काय आहे, तर थेरमचं स्टेटमेंट असं आहे, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the side in the same proportion. म्हणजेच काय, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, तर ट्रायंगल कोणता आहे, ABC. हा एक ट्रायंगल आहे, हा एक त्रिकोण. त्यामध्ये आपण एक लाईन काढलेली आहे, लाईन आहे L, रेषा L आहे, बरोबर. ही जी रेषा L आहे, ही जी लाईन L आहे, ती AB साइडला P पॉइंट मध्ये आणि AC साइडला Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आणि ही जी लाईन L आहे ती BC ला या थर्ड साइडला पॅरलल आहे, समांतर आहे. म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजूंना ती छेदतीये, दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये, आणि तिसऱ्या बाजूला ती समांतर आहे. म्हणजे BC ला समांतर आहे आणि AB आणि AC ला छेदतीये P आणि Q पॉइंट मध्ये. तर आपल्याला हे प्रूफ करायचं, आपल्याला हे सिद्ध करायचंय की जो रेशो AP आणि PB चा आहे, म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. इथे मी दिलेलं आहे, काय प्रूफ करायचंय, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे आपल्याला प्रूफ करायचं. मग आपण गिवन काय लिहिलं, इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल साइड BC. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये रेषा L ही बाजू BC ला समांतर आहे. नंतर इट इंटरसेक्ट्स AB ऍट पॉइंट P अँड AC ऍट पॉइंट Q. आणि ती AB ला P बिंदूत छेदतीये आणि AC ला Q बिंदू मध्ये छेदतीये. आपल्याला हे प्रूफ करायचं, आपल्याला हे सिद्ध करायचंय, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे आपल्याला सिद्ध करायचंय. मग त्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करणार आहोत, आपण एक रचना करणार आहोत. आपण काय कन्स्ट्रक्शन करणार आहोत, तर आपण 2 सेगमेंट काढणार आहोत. वी आर गोइंग टू ड्रॉ 2 सेगमेंट्स. आपण 2 रेषाखंड काढणार आहोत. एक काढणार आहोत आपण PC रेषाखंड काढला आपण, PC सेगमेंट काढली. दुसरा आपण काढला BQ किंवा QB, काही म्हणा. अशा आपण 2 रेषाखंड काढले, 2 सेगमेंट काढले. ही केली आपण कन्स्ट्रक्शन, ही रचना केली. अतिशय महत्वाचं प्रमेय आहे या प्रकरणातलं, हे परीक्षेला खूप वेळा विचारलं जातं. तर PC आणि QB हे आपण 2 सेगमेंट काढले, हे 2 रेषाखंड काढले. आता हे सिद्ध करण्यापूर्वी मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट आधी समजावून सांगणार आणि मग आपण प्रूफ कडे वळणार आहोत. आता समजा मी एखादा ट्रायंगल काढला, मी एखादा त्रिकोण काढला, आणि या त्रिकोणाचे, या ट्रायंगलचे मी 2 भाग केले. असे मी 2 भाग केले, म्हणजे मी फक्त एक सेगमेंट काढली, तर ह्या ट्रायंगलचे 2 भाग झाले, बरोबर आहे. समजा ह्या ट्रायंगलचं नाव आहे ABC आणि मी हा एक D पॉइंट घेतला, म्हणजे ABD आणि ACD हे आणखी 2 नवीन ट्रायंगल झाले. तर लक्षात ठेवा, 3 ट्रायंगल आहेत ह्या आकृतीमध्ये. पहिला ट्रायंगल आहे, पहिला त्रिकोण आहे ABC, दुसरा आहे ABD, तिसरा आहे ACD. असे 3 ट्रायंगल आहेत एकाच ह्याच्यामध्ये. त्या तिघांचा आपण एक वर्टेक्स, एक शिरोबिंदू कॉमन आहे, तो म्हणजे A. हा कॉमन तिघांमध्ये पण. आणि या Aच्या समोर त्या 3ही ट्रायंगलचे जे बेस आहेत, पाया आहेत, ते एका रेषेत आहेत, कॉलिनियर आहेत. म्हणजेच काय, तर Aच्या समोर BC आहे, BD आहे, CD आहे, हे सगळे कॉलिनियर आहेत, हे सगळे एका रेषेत आहेत. अशा केसमध्ये या 3ही ट्रायंगलची, 3ही त्रिकोणांची उंची समान असते. समान असते म्हणजे समजा जर मी या त्रिकोणाची उंची काढली तर ती अशी येईल. समजा मला AS म्हणूयात, तर AS जी आहे, AS ती ABC ची पण उंची आहे, ADB ची पण उंची आहे आणि ADC ची पण उंची आहे. म्हणजे 3ही ट्रायंगलची ती कॉमन हाईट आहे. ओके, सो ही जी प्रॉपर्टी आहे ही इथे आपल्याला वापरायची आहे. ती कशी वापरायची आहे ते आता आपण पाहूयात. आपल्याला इथे आपण जे काल शिकलो त्याचा उपयोग करायचा आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. मग आपल्याला कोणते 2 ट्रायंगल आधी घ्यायचे, तर आपल्याला आधी घ्यायचा आहे ट्रायंगल APQ. बघा, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल BPQ. मग आपण इथे लिहूयात, इन ट्रायंगल APQ
and triangle BPQ. Area triangle APQ upon area triangle BPQ. नीट लक्ष द्या आता की ह्या दोन त्रिकोणांमध्ये APQ आणि BPQ मध्ये Q हा कॉमन व्हर्टेक्स आहे. Q हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि त्यांचे जे बेस आहेत AB, AP, PB हे सगळे एका रेषेत कॉलिनियर आहेत. मग साहजिक ही उंची असेल तिघांची पण, म्हणजे उंची कॉमन येणार तिघांची पण, म्हणजेच त्यांचा जो एरियाचा रेशो असणार आहे, त्यांचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर असणार आहे, दॅट विल बी इन द प्रपोर्शन ऑफ देअर बेस. म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायाच्या प्रमाणात असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला APQ घ्यायचा असेल तुम्हाला बेस AP घ्यावा लागेल आणि जर तुम्हाला BPQ घ्यायचा असेल तुम्हाला बेस म्हणजेच पाया BP घ्यावा लागेल. म्हणजेच काय घ्यावं लागेल AP अपॉन PB. म्हणजे एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल BPQ इज इक्वल टू AP अपॉन BP. रिझल्ट घ्यावं लागेल ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट, समान उंचीचे त्रिकोण, असं कारण तुम्हाला लिहावं लागेल. ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट और इक्वल हाईट, समान उंचीचे त्रिकोण. ठीक आहे, याला आपण म्हणायचं आहे विधान क्रमांक 1, जे स्टेटमेंट नंबर 1. आता जसं आपण ह्या दोन ट्रायंगल घेतले तसं आता हे दोन घ्यायचे, APQ अँड CQP. इथे लिहूया इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल CQP. आता तुम्ही जर हे दोन ट्रायंगल घेतले तर बघा हा APQ आणि CQP मध्ये P हा कॉमन व्हर्टेक्स आहे आणि ह्या व्हर्टेक्सच्या समोरचे जे बेस आहेत, जे पाये आहेत त्रिकोणाचे, ते एका लाईनीत आहेत, एका रेषेत आहेत. AQ आहे, QC आहे, AC आहे, हे सगळे एका रेषेतले पाये आहेत. म्हणजे यांची पण उंची समान असणार आहे. मग आपण काय लिहिणार त्याच्यामुळे की एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल CQP इज इक्वल टू AQ अपॉन CQ किंवा AQ अपॉन QC लिहूयात. पुन्हा हेच सेम रिझन येईल, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट, म्हणजेच समान उंचीचे त्रिकोण. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 2. आता इथपर्यंत आपण आल्यानंतर आता स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 मध्ये बघा, इथे जर लिहू मी तर एरिया ट्रायंगल APQ, एरिया ट्रायंगल APQ दोघांचे न्यूमरेटर सेम आहेत, बरोबर. आता डिनॉमिनेटरचा विचार करा, एरिया ट्रायंगल BPQ, एरिया ट्रायंगल CQP, एरिया ट्रायंगल CQP. आपण छेदांचा विचार करतोय, अंश ऑलरेडी सेम आहे, छेदांचा विचार करायचा आपल्याला. तुम्ही जर हा त्रिकोण पाहिला, म्हणजे आता जर आपण म्हणलो BPQ, हा जर तुम्ही त्रिकोण पाहिला, हा त्रिकोण, आणि हा जर पाहिला CQP, तर हे जे दोन त्रिकोण आहेत CQP आणि BPQ, हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन समांतर रेषांच्या मध्ये आहेत. दे आर इन बिटवीन टू पॅरलल लाईन्स. त्यांचा बेस कॉमन आहे, त्यांची हाईट पण सेम आहे, म्हणजे ह्या दोनही ट्रायंगलचा एरिया सेम असणार आहे. म्हणजे जो काही एरिया BPQचा असणार आहे तोच एरिया CQPचा असणार आहे, बिकॉज दीज आर द ट्रायंगल्स, दीज टू ट्रायंगल्स आर सिच्युएटेड इन बिटवीन टू पॅरलल लाईन्स अँड दे आर हॅव्हिंग कॉमन बेस. सो देअर एरिया मस्ट बी सेम. सो त्यांच्या एरियाचा रेशो असणार आहे 1:1. मग इथे आपण लिहू शकतो, महत्वाचं वाक्य आहे हे, बट एरिया ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ट्रायंगल CQP. बिकॉज कारण लिहायचं याला, ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस अँड इक्वल हाईट, म्हणजे सामायिक पाया व समान उंचीचे त्रिकोण. मग झालं, न्यूमरेटर ऑलरेडी सेम आहे, डिनॉमिनेटर पण सेम झाले, म्हणजे डिनॉमिनेटरचे पण एरिया सेम झाले. मग याचा अर्थ असा होतो की स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 ची डावी बाजू लेफ्ट हँड साइड सेम आहे. मग इथे आपण लिहू शकतो देअरफॉर एरिया ट्रायंगल APQ
अपॉन एरिया ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू परत एरिया ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ट्रायंगल सीक्यूपी. राईट, म्हणजे अंश ऑलरेडी सेम होते. इथे आपण छेदातल्या पण ट्रायंगलचा एरिया सेम आहे, इथे आता आपण मेन्शन केलं, इथे आपण लिहिलं. म्हणजेच स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 दोघांची पण लेफ्ट हँड साइड सेम झाली. ठीक आहे, मग आता इथे आपण रिझन लिहू शकतो. ह्याला स्टेटमेंट नंबर 3 म्हणा आणि ह्याला तुम्ही रिझन लिहू शकता फ्रॉम 1, 2 अँड 3, 1, 2 व 3 वरून. आणि मग देअरफोर जर लेफ्ट हँड साइड सेम आहे तर राईट हँड साइड पण सेम असणार आहे. देअरफोर AP अपॉन BP इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि अशा प्रकारे आपण हे BPT म्हणजेच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सिद्ध केलेलं आहे. आता आपल्याला आणखीन 2 गुणधर्म बघायचे आहेत. आय होप सगळ्यांना हे प्रमेय कळलं असेल. कळलं नसेल तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा 2-3 वेळा पाहू शकता आणि समजावून घेऊ शकता. आता आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कळलं. नाव वी अंडरस्टँड द बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. नाव वी विल गो अहेड विथ 2 अदर प्रॉपर्टीज. आता आपल्याला आणखीन 2 प्रॉपर्टीज बघायच्या आहेत आणि मग आपण सराव संच 1.2 कडे वळणार आहोत. तर त्या आणखीन 2 प्रॉपर्टीज काय आहेत तर त्या आता पाहूयात. त्यातली जी पहिली प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा गुणधर्म. आणि दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म. आता आपण समजा एखादा ट्रायंगल काढला. आपण जी पहिली प्रॉपर्टी बघणार आहोत दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म एकदम सोपा आहे. समजा मी एखादा त्रिकोण काढला, दिस इज अ ट्रायंगल. त्रिकोण काढला मी, याला आपण नाव दिलं एबीसी. आपण ज्याला नाव दिलं एबीसी. ठीक आहे, आता मी काय करते, हा जो बी अँगल आहे की नाही, कोन बी आहे त्याचा मी अँगल बायसेक्टर काढते. कसा काढणार, मी एक सरळ रे काढते, किरण काढला मी. हा झाला बीचा अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक. हा समजा डी पॉइंट आहे. ठीक आहे, तर बीडी रे बीडी इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. म्हणजे आपण असं लिहू शकतो इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये रे बीडी इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. म्हणजेच त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी हा कोण एबीसीचा कोन दुभाजक आहे. बरोबर आहे. आता यानंतर ह्याच्यावरून काय बघ, मग काय झालं, ह्या बीडी मुळे ह्या एसीचे 2 भाग झाले. कोणते 2 भाग झाले, एडी आणि डीसी. मग ह्याचं गुणोत्तर जे आहे एडी आणि डीसीचं, एडी अपॉन डीसी हे जे गुणोत्तर आहे एडी अपॉन डीसी ते उरलेल्या 2 बाजूंच्या गुणोत्तरा एवढं असतं. पण मग तुम्ही जर इथं आधी एडी लिहिणार असाल अंशामध्ये तर तुम्ही इकडे आधी अंशामध्ये एबी लिहायचा, त्याच्या शेजारची बाजू. अपॉन छेदामध्ये जर डीसी लिहिला असेल तर मग छेदामध्ये बीसी लिहायचा. सो एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एबी अपॉन बीसी. म्हणजे ह्याला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म. तर हा आपण पाहिला, अतिशय महत्वाचा आहे. उदाहरणं सोडवताना आपल्याला याचा उपयोग होतो. आता ही आपण पहिली प्रॉपर्टी बघितली. आता जी दुसरी प्रॉपर्टी आहे ती आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांचा गुणधर्म. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांचा गुणधर्म. आता हा काय आहे, समजा मी 3 पॅरलल लाईन्स काढल्या. ठीक आहे, 3 पॅरलल लाईन्स काढल्या, 3 समांतर रेषा काढल्या, त्यांच्या मी 2 छेदिका काढल्या, 2 ट्रान्सव्हर्सल्स काढल्या. एक ही काढली
आणि एक ही काढली. अशा मी 2 ट्रान्सव्हर्सल्स काढल्या. समजा ही आहे लाईन ए बी सी असं म्हणूया, इथे म्हणूयात आपण डी ई आणि एफ असं आपण म्हणूया. म्हणजे लाईन एडी बीई आणि सीएफ ह्या एकमेकींना समांतर आहेत. एडी पॅरलल बीई पॅरलल सीएफ. तर काय झालंय, याच्यामध्ये इंटरसेक्शन फॉर्म झालेत, आंतरछेद तयार झाले. आंतरछेद म्हणजे काय, ए बी इंटरसेक्शन आहे, आंतरछेद आहे. बीसी इंटरसेक्शन आहे, डीई पण इंटरसेक्शन आहे, आंतरछेद आहे. आणि ईएफ पण इंटरसेक्शन आहे, आंतरछेद आहे. तर तुम्ही ह्या आंतरछेदांचा जर तुम्ही गुणोत्तर घेतलं, म्हणजे तुम्ही जर एबी अपॉन बीसी घेतलं, एबी अपॉन बीसी, एबी अपॉन बीसी, that always equals to DE upon EF. येतं लक्षात. सो AB upon BC is equal to DE upon EF. तर याला म्हणायचं 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर इंटरसेक्शन्स. तर अशा ज्या आपण 3 प्रॉपर्टीज आता पाहिल्या, सगळ्यात पहिले आपण बीपीटी पाहिला, त्यानंतर आपण अँगल बायसेक्टर थेरम पाहिलं, त्यानंतर आपण 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी बघितली. तर याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करताना होणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधली उदाहरणं पाहणार आहोत.